नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फारच स्पेशल होणार आहे असं मला वाटतंय. कारण आज मी आपल्यासमोर एक फारच स्पेशल अनुभव घेऊन येत आहे. आता याची सुरुवात मी आजच्या TV9 मराठी या चॅनलवरच्या न्यूजनी करणार आहोत. कारण सकाळी मी चहा घेत असताना मी न्यूज पाहिली एक मुंबईमध्ये सध्या जे कबुतरांचं जे प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये कोर्टाने जे नमूद केलं आहे की या कबूतरखान्यांवरती बंदी घालावी वगैरे, याचं कारण देताना त्यांनी असं सांगितलं की त्यांनी डॉक्टरांच्या एका टीमचा रिपोर्ट त्याचा ॲक्च्युली दुजोरा त्यांनी दिलेला आहे की त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये असं नमूद केलेलं आहे डॉक्टरांनी की या कबुतरांच्या समथिंग त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे किंवा त्यांची काही घाण वगैरे आहे याच्या संपर्कात आल्यामुळे तरुण मुलांना, तरुण पिढीला फुफ्फुसाचे आजार व्हायला लागलेले आहेत. आणि ते आजार असे आहेत की जे न बरे होणारे इंटरस्टिशियल लंग डिसीजेस, फायब्रोसिस ऑफ द लंग, हे ॲक्च्युली पहिल्यापासूनच गंभीर स्वरूपाचे आजार आहेत. हे ॲटो इम्युन डिसीजेस आहेत आणि हे फक्त आणि फक्त त्या कबुतरांच्या संपर्कात आल्यामुळेच होतात असं नाही आहे. हे मी माझं स्टेटमेंट सांगतोय. पण त्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे की याच्यामुळे तरुणांना जे फुफ्फुसाचे आजार होत आहेत त्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट रिस्पॉन्ड करत नाही आहे. मग ते अँटीबायोटिक्स असू दे किंवा स्टिरॉइड्स असू दे किंवा इम्युनो मॉड्युलेटर ड्रग्ज असू देत, हे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट त्याला रिस्पॉन्ड करत नाही आहे. आणि त्याच्यामुळे इरिव्हर्सिबल फुफ्फुसाचे हे जे आजार आहेत याच्यामुळे तरुण पिढीचा घात होत आहे. आणि हे कारण देऊन सुप्रीम कोर्टाने ते त्याच्यावरती बॅन जे काय आहे ते सिटी ऑल कंटिन्यू ठेवलेलं आहे. ॲक्च्युली या कोर्टाच्या निर्णयाशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. मी इथे काय नमूद करत आहे किंवा माझं ॲक्च्युली लक्ष कशाकडे वेधलं गेलं की त्या डॉक्टरांचा तो रिपोर्ट, ओके, आणि तो रिपोर्ट खरा आहे. कारण मी अनेक वर्षापासून हे अनुभवतो आहे की काही लॉंग स्टँडिंग, फार वर्षापासून जर फुफ्फुसामध्ये काही आजार राहिले तर त्याची परिणिती, त्याचं कन्व्हर्जन हे अशा इरिव्हर्सिबल लंग फायब्रोसिस, इंटरस्टिशियल लंग डिसीजेस याच्यामध्ये होतं, जे की ॲटोइम्युन डिसीजेस आहेत आणि जे की इरिव्हर्सिबल आहेत. आणि पेशंट काही कालावधीनंतर या फुफ्फुसाच्या आजारांनीच दगावतो. माझ्या कडेसुद्धा किंवा माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे मी अशा प्रकारचे पेशंट पाहिलेले आहेत, अगदी जवळचे पेशंट पाहिलेले आहेत, ओके. पण जेव्हापासून ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींचाच विचार करून गेल्या 10 वर्षापासून मी ॲलोपॅथीमध्ये या प्रकारच्या आजारांवरती, अशा प्रकारचे जे काही ॲटोइम्युन डिसीजेस आहेत याच्यावरती ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नाही आहे, बरी होणारी ट्रीटमेंट नाही आहे, सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी आयुर्वेदिक पॅथीचा अभ्यास करायला सुरू केला गेल्या 10 वर्षापासून. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवरती तर मी बरेच प्रयोग केलेले आहेत. विशेष करून कोविड आल्यापासून मी या आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंटचा मी एक जे ट्रायल आहे कोविडच्या पेशंटवरती बऱ्याचशा केली आणि त्याच्यामध्ये मला सक्सेस दिसून आला. आणि याचे अनुभव मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमधून बरेचसे शेअर पण केलेले आहेत. आणि मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी आपल्याबरोबर याच माझ्या फेसबुक हँडलवरती एक अबाव 70 इयर्स ओल्ड फिमेल आजी, त्यांना सिव्हिअर स्वरूपामध्ये अशीच सर्दी खोकला हे निमित्त कारण घडल्यानंतर सिव्हिअर स्वरूपाची धाप लागली, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन नव्हतं. आणि त्यावेळी ते व्हायरल इन्फेक्शन आहे असं मी डायग्नोसिस करून त्यांना त्यांच्या रक्तातली ऑक्सिजनचं प्रमाण पण कमी झालं होतं.
खोकला जबरदस्त, धाप, पेशंटना स्टिरॉइड वगैरे सुद्धा वापरून झालेले होते. आणि त्याच्यानंतर मी ही आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट ज्यावेळी पेशंटला दिली, पेशंट ॲडमिट व्हायला तयार नव्हता म्हणून आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू केली आणि पेशंटला एक 5 दिवसामध्ये 50% पर्यंत रिलीफ मिळाला. पेशंट साधारण एक 3 आठवड्यामध्ये पूर्ण बरा झाला. ओके, हा अनुभव मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलाच आहे. आता आज या व्हिडिओमध्ये या बातमीच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर एक 3 आठवड्यापूर्वीची एक केस आपल्यासमोर प्रेझेंट करण्याचा मी विचार केला आहे. 3 आठवड्यापूर्वी आमच्या नातेवाईकांचा फोन आला, जे की औरंगाबादमध्ये असतात. ते औरंगाबादच्या गेली 4 महिने त्याचे 4 महिन्यापासून MGM हॉस्पिटल, फार मोठं हॉस्पिटल आहे, सगळ्यांनाच माहिती आहे MGM हॉस्पिटल औरंगाबादचं. त्या हॉस्पिटलमध्ये गेले 4 महिन्यापासून पेशंट ट्रीटमेंट घेत आहे. पेशंटचं वय साधारण बिलो 40 वर्ष वयाच्या आतली फिमेल पेशंट. सहज अशी सर्दी झाली, त्याच्यानंतर खोकला लागला म्हणून ट्रीटमेंट वगैरे घेतली. त्याच्यानंतर धाप लागायला लागली आणि एकदा अशा इतक्या सिव्हिअर स्वरूपाची धाप लागली की पेशंट अगदी अत्यावस्थेमध्ये गेलं, इमर्जन्सी. म्हणजे श्वास घेता येणं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, ICUमध्ये ॲडमिट केलं आणि तिथे तपासण्या सुरू झाल्या. ट्रीटमेंट साईड बाय साईड सुरू झाली, तपासण्या सुरू झाल्या. त्या तपासण्यांमध्ये सगळ्या तपासण्या केल्या गेल्या, परंतु त्या तपासण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आढळून आलं नाही. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा फुफ्फुसाचा TB आढळून आला नाही, फुफ्फुसाला कॅन्सर वगैरे असं काही नाही, व्हायरल इन्फेक्शन आहे असं म्हणून त्यांनी ट्रीटमेंट दिली. हे सगळ्या तपासण्यात का केल्या गेल्या? कारण फारच पेशंटला अगदी व्हेंटिलेटरवरती वगैरे घ्यायला लागलं, नुसता ऑक्सिजन लावायला लागलं नाही, तर व्हेंटिलेटरवर वगैरे घ्यायला लागलं. ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंट रिकवर झाली, पण 100% रिकवर झाली नाही. गोळ्या औषध करून घरी पाठवलं. परत 2 महिन्यानंतर तीच परिस्थिती अचानक उद्भवली. पेशंटला परत ॲडमिट केल्यानंतर अजून आणखी तपासण्या केल्या गेल्या आणि यावेळी मात्र सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या. त्याच्यामध्ये छातीचा CT स्कॅन केला गेला, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, त्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉईड, शुगर, हिमोग्राम, त्याच्यामध्ये काय HB किती आहे, पेशी किती आहेत, प्लेटलेट्स किती आहे, किडनीच्या तपासण्या, लिव्हरच्या तपासण्या आणि काही स्पेशल टेस्ट्स केल्या गेल्या. CRP केली गेली, HCV, ट्रायडॉट आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा तपासण्या केल्या गेल्या. आणि ब्रॉन्कोस्कोपी केली गेली. ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे दुर्बीण फुफ्फुसामध्ये इंट्रोड्यूस करून फुफ्फुसामधले काही श्राव हे तपासणीसाठी काढले जातात. तर त्या तपासणींमध्ये पण आढळून आलं की कुठल्याही प्रकारचा कॅन्सर वगैरे सारखा आजार नाही आहे. CT स्कॅनमध्ये मात्र निमोनिया आहे आणि लंग फायब्रोसिस व्हायला लागले. म्हणजे फुफ्फुसाचा जो आकुंचन प्रसारण आहे ते कमी व्हायला लागले, त्याची फुफ्फुसाची जी कॅपॅसिटी आहे ती कमी व्हायला लागली आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी व्हायला लागलेली आहे, असा रिपोर्ट आला. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये सुद्धा भरपूर इन्फ्लमेशन फुफ्फुसामध्ये, ॲल्व्हिओलाई म्हणजे फुफ्फुसाची जी बेसिक फंक्शनिंग युनिट आहे त्याच्यामध्ये भरपूर सिक्रिशन, इन्फ्लमेटरी साईन्स, सुजेची लक्षणं वगैरे असा रिपोर्ट त्याच्यामध्ये आला. CRP वाढलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी नंतर anti-CCP, नंतर ते हे सुद्धा बऱ्याच ॲटोइम्युन डिसीजेसच्या तपासण्या केल्या गेल्या. अशा भरपूर तपासण्या केल्या गेल्या आणि शेवटी त्यांनी निदान ॲक्च्युली पेशंटचं जे केलं त्यांचे रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत, माझ्यासमोर आहेत. तर डायग्नोसिस काय केलं की नॉन रिझॉल्विंग म्हणजे जो बरा न होणारा न्यूमोनिया इन अ नोन केस ऑफ अनडिफरन्शिएटेड कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर.
कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर हा ॲटोइम्यून डिसीज आहे. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर विथ राईट अप्पर लिंब पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. ओके, म्हणजे फुफ्फुसाचा हा गंभीर आजार आहे की जो बरा होणारा नाही आहे आणि तो ॲटोइम्यून आहे. स्वतःच्या शरीरातली इम्युन सिस्टीम प्रतिकारशक्ती ही उलट्या चुकीच्या दिशेने काम करायला लागली आणि म्हणून त्यांच्या फुफ्फुसाचं फायब्रोसिस व्हायला लागलेलं आहे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी व्हायला लागलेली आहे. आणि असं डायग्नोसिस झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना साधारण त्यांचा SpO2 सॅच्युरेशन ऑक्सिजन लेवल ही 80-82 वगैरे अशी होती आणि त्यांना सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट सुरू केली. स्टिरॉइड पण सुरू केले. अँटीबायोटिक्सचा तर फारसा रोल नव्हता, पण सगळं दिलं गेलं. अँटीबायोटिक्स दिले गेले, सतत वाफ दिली जायची. नंतर ते डेरिफायलिन आहे, हे आहे, म्हणजे जगात जी काही ट्रीटमेंट आहे ओके ती सगळी सुरू होती. स्टिरॉइड्स सुरू केले तरीसुद्धा ऑक्सिजन लेवल काही वाढत नव्हती आणि हा ॲटोइम्यून डिसीज असल्यामुळे हा बरा होणारा नाही असं पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं आणि पेशंटला घरी डिस्चार्ज दिला. ओके, आणि ज्यावेळी ॲक्च्युली त्या हॉस्पिटलचे जे काही हेड ऑफ द डिपार्टमेंट हे त्या आमच्या नातेवाईकांचे जवळचे नातेवाईक डॉक्टर, ओके, सुपर स्पेशालिस्ट, त्याच्यामुळे ते एवढे त्यांच्यावरती असे निर्भर होते की आपले घरचे डॉक्टर आहे त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल. पण त्यांनीच ॲक्च्युली नंतर सांगितलं की हा पूर्णतः बरा होणारा आजार नाही आहे, याला आता तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय, पेशंटला घरी घेऊन जायचं, गोळ्या औषध जे काय आहे ते चालू ठेवायचं आणि घरामध्ये एक ऑक्सिजन सिलेंडर आणून ठेवायचा आणि पेशंटचं वय बिलो 40 आणि दुसरा कुठल्याही प्रकारचा आजार नाही, हार्टच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल, BP नाही, शुगर नाही, किडनीच्या लिव्हरच्या वगैरे सगळ्या तपासण्या नॉर्मल, फक्त फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे धाप म्हणजे उठून बाथरूमला जरी जायचं म्हणलं तरी ऑक्सिजनचं प्रमाण अजून कमी व्हायचं आणि ऑक्सिजन लावला तरच ते थोडंसं 85 वगैरे 86 वगैरे दाखवायचं. ऑक्सिजन काढला की ते 80च्या आसपास तो ऑक्सिजन लेवल यायचा. मग त्यांनी ॲक्च्युली ड्युरिंग डिस्चार्ज लाईन ऑफ ट्रीटमेंट काय काय दिली तर ॲक्च्युली स्टिरॉइड हाय डोस वायसोलॉन 30 मिलीग्रॅम्स BD वगैरे असा तो डोस म्हणजे तो हाय डोस. नंतर HCQ हायड्रॉक्सिक्लोरोक्विन डिसीज मॉडिफाईंग एजंट वगैरे म्हणतात त्याला, पण त्याचा काही रोल नाही हे मी स्वतः अनुभवलेला आहे बरेच वर्षापासून. आणि नंतर टॅमीफ्लू म्हणजे हे स्वाईन फ्लूची पण ट्रीटमेंट दिली गेलेली आहे. ही एम्पिरिकल म्हणजे कुठल्याही प्रकारच्या तपासणीमध्ये ते निदर्शनास कन्फर्म झालेलं नव्हतं, पण असं होतं बरेच वेळा. एम्पिरिकल ट्रीटमेंट पण दिली गेली जाते जरी रिपोर्ट नॉर्मल असला. पिप्रॅसिलिन टॅझोबॅक्टम वगैरे, हायड्रोकॉर्ट म्हणजे स्टिरॉइड, अँटीबायोटिक पिप्रॅसिलिन टॅझोबॅक्टम हायर अँटीबायोटिक, नंतर निंटेडॅनिब 150 मिलीग्रॅम हे इम्युनोमॉड्युलेटर आहे. हे ॲक्च्युली इम्युनोमॉड्युलेटर ड्रग आहे जे की कॅन्सर विन्सरसारख्या आजारामध्ये वापरलं जातं. तर हे सगळ्यात घातक ड्रग आहे. याच्यामुळे तुमचा बोन मॅरो वगैरे सप्रेस होतो, म्हणजे ज्या काही नॉर्मल मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत शरीरातल्या त्यासुद्धा सप्रेस केल्या जातात. तर ॲक्च्युली हे अँटीफायबरेटिक एजंट वगैरे म्हणून वापरले जातात, पण याच्याने काही पेशंट बरा होत नाही, फारसा फायदा होत नाही. माझ्या अगदी हॉस्पिटलच्या जवळचे पेशंट मी असे पाहिलेले आहेत की ऑक्सिजनचे सिलेंडर कंटिन्यू चालू राहिले आणि शेवट त्या पेशंटचा त्याच्यामध्येच झाला. पण आता हे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर ओके त्यांनी आम्हाला फोन केल्यानंतर हे रिपोर्ट पाहिले. मग आम्ही काय केलं, त्यांना आमच्या अनुभवाप्रमाणे आयुर्वेदिक औषधं बनवून घेऊन गेलो आणि त्यांना ती सुरू करायला सांगितली आणि त्यांना सांगितलं हे असं हे काही इम्युनोमॉड्युलेटर वगैरे हे सगळं बंद करा, फक्त स्टिरॉइड तेवढं चालू ठेवा, ते पण हळूहळू आपण बंद करू असं म्हणत त्यांनी एक ऑक्सिजन जनरेशन मशीन, म्हणजे आता ते सिलेंडर वगैरे सारखं रिकामं झालं की ते परत चेंज वगैरे कसं करायचं, त्यापेक्षा ऑक्सिजन जनरेटर मशीन एक असतं ते आणून ठेवलं होतं, भाडं महिन्याला 5,000 रुपये वगैरे असं. तर मग त्या मेडिसिन्स चालू केल्यानंतर त्यांना सगळी पथ्य वगैरे सांगितली. ॲक्च्युली मला त्या आजाराची सगळी पॅथोफिजिओलॉजी सगळी कळली होती
आणि त्यामुळेच मी आत्मविश्वासाने पेशंटला ट्रीटमेंट सुरू केली आणि लिटरली 10 दिवसाची औषधं मी देऊन आलो होतो आणि 5व्या दिवशी त्यांचा फोन आला. ओके, 5व्या दिवशी त्यांचा फोन आला की पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण हे विदाऊट ऑक्सिजन 88 वगैरे दाखवायला लागलेलं आहे म्हणून. ओके, आणि पेशंटला स्वतःलाच थोडंसं बेटर वाटायला लागलेलं आहे. म्हणजे जे छातीमध्ये आवळल्यासारखं, ऑक्सिजन काढला की दम घुसमटल्यासारखं होणं, कासावीस होणं, घाम यायला लागणं, ही लक्षणं आता पेशंटला नाही आहेत. पेशंट बराच वेळ ऑक्सिजन बंद करून बसू शकतो. ओके, मग ते म्हणाले औषधं अजून पाठवून द्या. ओके, औषधं पाठवून दिली आणि परत नंतर एक साधारण महिन्याभराची औषधं पाठवून दिली आणि त्यांना आम्ही गाईड करत राहिलो की त्याच्यानंतर ऑक्सिजनची लेवल आता सध्या अबाव 90 असते. ओके, 93, 94 वगैरे असते. त्यांना आता स्टिरॉइड्स 30 मिलीग्रॅम BD वरून आम्ही सकाळ संध्याकाळ एक गोळी, त्याच्यावरून आता त्या गोळीचं प्रमाण फक्त रात्री अर्धी इतक्या कमी ह्याच्यावरती आणलेलं आहे. बाकीची सगळी मेडिसिन्स बंद केली ती पहिल्या दिवसापासूनच. आणि म्हणजे पेशंटची एक मुलगी ॲक्च्युली होमिओपॅथी मेडिसिन करते आहे, म्हणजे मेडिकलला आहे, पण तिलासुद्धा कॉन्फिडन्स नाही स्वतःच्या पॅथीवरती. हे असं म्हणजे किती हे बघा ना, म्हणजे इतका तो ॲलोपॅथीचा एवढा पगडा आपल्या ह्याच्यावरती मनावरती आणि त्या मेंदूवरती झाला आहे की आपल्याला एकदम भीती वाटायला लागते. म्हणजे ते 4-4 वेळा विचारायचे ही गोळी खरंच बंद करू दे का, खरंच बंद करू दे का. पण ज्यावेळी त्यांना रिझल्ट मिळायला लागले त्यावेळी ते आता बिनधास्त सल्ले ऐकतायत. ओके, आणि लिटरली पेशंट आता घरामध्ये काम करते आहे. मला वाटते साधारण आता 3 आठवडे झालं या ट्रीटमेंट सुरू करून. पेशंट घरात काम करते आहे, ऑक्सिजन सिलेंडर बंद झालेला आहे. ओके, आणि हे माझ्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट आहे. कारण ॲलोपॅथीनी बरा न होणारा इंटरस्टिशियल लंग डिसीज, लंग फायब्रोसिस, हे तुम्ही मित्रांनो कुठेही सर्च करा गुगलवरती, AIवरती, आणि याला ॲलोपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट आहे मला सांगा, पूर्ण बरी होणारी ट्रीटमेंट आहे का. कारण हे सर्च इंजिन जे आहे गुगल, AI वगैरे, हे सगळं अमेरिकेचं आहे. त्यांच्याकडं जर समजा भारतात जरी ट्रीटमेंट नसली तर अमेरिकेमध्ये जर त्याच्यावर ट्रीटमेंट असेल तर ते ॲक्च्युली गुगलवरती आणि AIवरती आपल्याला मिळते पाहायला. पण ॲक्च्युली याच्यावरती सुद्धा स्पष्ट आपल्याला असं डिस्क्रिप्शन मिळतं की दिस इज नॉट 100% क्युरेबल डिसीज. लंग ट्रान्सप्लांट वगैरे असे काही त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत की लंग फुफ्फुसच बदलणं वगैरे. पण लिटरली मित्रांनो, जे स्वतःचा अवयव असतो शरीरातला, तो जेवढा नॉर्मली, जेवढा कॉम्पॅटिबल आपल्या स्वतःच्या शरीराला, जेवढा तो कॉम्पॅटिबल मॅच असतो, तेवढा दुसरा ऑर्गन मॅच नसतो. बरेच हे असतात. त्यामुळे ॲक्च्युली हे जीवनदान जे आहे हे एखाद्या पेशंटला मिळाल्यानंतर काय आनंद होतो, एक्स्ट्राऑर्डिनरी काम केल्यानंतर काय आनंद होतो, हे फिलिंग फक्त हे मीच समजू शकतो. आणि अशा प्रकारचे एक्स्ट्राऑर्डिनरी काम करणारे डॉक्टर्स, जे रुटीन काम करणारे डॉक्टर्स नाही, एक्स्ट्राऑर्डिनरी काम करणारे डॉक्टरांनाच हे समजू शकतं की काय आनंद आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके, आणि माझं ध्येयच आहे मित्रांनो, कमीत कमी 10 लाख लोकांना मी आपल्या सर्वांना माहिती आहे प्राणवायू, ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे. तो सोन्यापेक्षा सुद्धा किमती आहे. ऑक्सिजन जर तुमच्या शरीराला घेता आला नाही आणि वापरता आला नाही तर तुमच्या जवळच्या संपत्ती, नाते, काही असेल ते कशालाच काही अर्थ नाही. ओके, तुम्ही उपभोगच घेऊ शकत नाही त्या गोष्टीचा. आणि त्याच्यामुळे माझं ध्येय आहे कमीत कमी 10 लाख लोकांना, कमीत कमी 10 लाख लोकांना, जवळजवळ ही जी ट्रीटमेंट आहे ना कोविडपासून आत्तापर्यंत कमीत कमी 3,000-3,500 लोकांवरती ट्राय केलेली आहे आणि ती फुल प्रूफ. ओके, आता हे तर ॲटोइम्युन डिसीजसारखा जो आजार आहे, अशा कंडिशनमधल्या पेशंटला आज रिझल्ट अशा पद्धतीने मिळालेला आहे. ही
माझ्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे की मी 10 लाख लोकांना या फुफ्फुसाच्या आजारांमधून मुक्त करण्याचा माझा मानस आहे. ओके, आणि मी तो करणार, अचीव करणार. सहज काही न करता मी एक 3-3.5 हजार लोकांना या गोष्टी मी ठीक आहे. पेशंटला पेशंटला ॲडमिट न होता अत्यावस्थेमधून बरा झाल्यानंतर त्याचं त्याला काही फारसं सुखदुःख वाटत नाही, काही विशेष वाटत नाही. हे मला त्याच्याशी काही हे नाही, पण मला आत्मिक समाधान जे मिळतं आहे, मला माहिती असतं की बाबा हा पेशंट कुठल्या कंडिशनमध्ये जाऊ शकला असता. ओके, कारण 2-2.5 महिन्यापूर्वी जो मी व्हिडिओ शेअर केला की ज्या आजी अबाव 70 त्यांना तर शुगर म्हणजे त्यांना तर, आणि तरीसुद्धा विथ दिस थिंग शुगरच्या औषधांबरोबर स्टिरॉइड चालू केलेली होती मी आणि त्यांची शुगर मॉनिटर करत होतो, तरीसुद्धा पेशंटला आराम पडला नाही स्टिरॉइड्स देऊनसुद्धा. पण ज्यावेळी आपण ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांना ॲड केली त्यावेळी त्यांचा म्हणजे एकदम ड्रास्टिक आणि ड्रॅमॅटिक एकदम आश्चर्यजनक फरक पडला. आणि लिटरली मित्रांनो 10 वर्ष मी या गोष्टींवरती अभ्यास केलेला आहे आणि 10 वर्षानंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, मी बरीच 20-22 वर्ष ॲलोपॅथीची ट्रीटमेंट प्रॅक्टिस केलेली आहे, ॲलोपॅथीचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ॲक्च्युली ॲलोपॅथी कुठं थांबते कुठं संपते आणि ॲक्च्युली हे जे रिपोर्ट्स आहेत एवढे सगळे रिपोर्ट्स केले, अगदी HCV हेपॅटायटिस C व्हायरस वगैरे असले, काय संबंध आहे त्या ॲटोइम्यून डिसीजचा आणि त्याचं काय मला काही कळलं नाही. आणि त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की HCVची टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर आपण त्यांना ती काहीतरी वॅक्सिन वगैरे देऊ. काय म्हणजे आता नॉर्मल लोकांना हे माहिती नाही आहे, पण बऱ्याचशा ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट ह्या ट्रायल अँड एरर बेसिसवरच्या आहेत. ओके, म्हणजे की असं ते पाश्चात्य देशातून हे असं आलेलं आहे. ओके, त्यामुळे ते आता ॲक्च्युली हे ॲलोपॅथी सायन्स एवढं पॉप्युलर का झालेलं आहे याच्याबद्दल मी एक मस्त वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कारण याचं माझ्याकडे एक स्ट्रॉंग रिझन आहे, एक स्टोरी आहे, म्हणजे फॅक्च्युअल. ओके, म्हणजे सत्यकथा का म्हणजे ते यशस्वी झाले जगभरामध्ये या शास्त्राचा प्रचार करण्यामध्ये आणि प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये का यशस्वी झाले याचे काही टिपिकल बिझनेस स्ट्रॅटेजीज आहेत, त्या आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. पण लिटरली हे अशा पद्धतीचं हे काम, अशाच प्रकारचा एक दुसरा विषय आहे की प्रेग्नन्सीमध्ये बाळाला, आईच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाला आम्ही अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन एक प्रकारचं एक आईच्या गर्भामध्येच त्या बाळाची इम्युनिटी, प्रतिकारशक्ती आणि बौद्धिक क्षमता, शारीरिक इम्युनिटी आणि बौद्धिक क्षमता ही वाढवणारी ट्रीटमेंट देतो आणि त्याचासुद्धा फार जबरदस्त रिझल्ट आम्हाला दिसत आहे. त्याच्याबद्दलसुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. पण आजचा हा व्हिडिओ एवढा खास आहे माझ्यासाठी. ओके, आजच्या या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये या विश्वशक्तीने मला जे ज्ञान, माझी जी बुद्धी अशा या कामासाठी बनवली, माझ्या या बुद्धीला प्रोत्साहित केलं आणि या अशा पवित्र महिन्यामध्ये माझ्याकडून हे जे कार्य घडवून आणलं या विश्वशक्तीने, त्या परमेश्वराचे मी आभार मानतो. आणि या परमेश्वराने मला जी काही ही ताकद दिलेली आहे, या ताकदीचा उपयोग, या बुद्धी रूपी ताकदीचा, शारीरिक बलाचा नाही, या ताकदीचा उपयोग मी लोकांच्या कल्याणासाठी करत राहीन अशी मी परमेश्वराला ग्वाही देतो. धन्यवाद.